बच्चू कडू यांचे आंदोलक जे आहे ते सध्या परसोडीच्या मैदानावर आंदोलन करत आहे। मात्र काल रात्रीपासून पाऊस सुरू असल्यामुळे जेवणाची व्यवस्था आहे मैदानावर झालेला आहे आणि त्यामुळे सर्व आंदोलक जे आहेत ते जवळचं एक मंगल कार्यालय बच्चू कडू आणि त्यांच्या टीमकडून ते व्यवस्था करण्यात आली आहे, तिथे जात आहे। कुठले मंगल कार्यालय आणि इथून जाण्याची वेळ काय? इथं कसा निसर्गानं आम्हाला थोडी साथ नाही दिली। हा दिव्यांग बांधव व शेतकरी बच्चू कडूसाठी ही लढाई मरेपर्यंत लढायला तयार आहे, परंतु या ग्राउंडवर सर्व चिखल व हे दिव्यांग बांधव आहे यांचं व्यवस्था न व्हा त्यांना सर्व हे करायला इथं खूप त्रास होत आहे आणि प्रशासनानं एकदम दुर्लक्ष केलं आहे। त्यांची जबाबदारी होती, त्यांनी परमिशन दिली होती की त्यांनी इथं सोयी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता, पण इथं सोयी उपलब्ध करून दिल्या नाही, पण इथं असलेली पाण्याची व लाईनची पण बंद करून दिलं होतं। त्यामुळंच इथून 500 मीटरवर एक हॉल आहे, तो आमचा सगळे हॉल तो त्या हॉलवाल्यांनी आम्हाला तो एक विनामूल्य दिला। त्यांनी इथं आला तो पुनर्वसनचा हॉल आहे, हे इथचे हॉल टोन व दिव्यांग बांधवाचे व शेतकऱ्याचा हॉल टोन व या सरकारने केलेली अडवणूक म्हणजे रात्री लाईन बंद केली होती, आता सध्या पाणी बंद आहे, म्हणजे जे इथं आहे ते पाणी या शासनाने केलेल्या अडवणुकीमुळे। परंतु या शासनाला आम्ही सांगतो हे दिव्यांग बांधव व शेतकरी बांधव दिवसभर तुम्ही त्या मंगल भाऊचा निर्णय येईपर्यंत मुंबईवर तर बच्चू कडू आज जे आहे त्या चर्चेसाठी मुंबईला जात आहे। मात्र हे जे सर्व आंदोलक आहे या ठिकाणी जो चिखल झालेला आहे आणि थोडीशी अव्यवस्थाचा सामना जो आहे सकाळपासून या ठिकाणी करावा लागत आहे, त्यामुळे जवळच्या मंगल कार्यालयामध्ये शिफ्ट होत आहेत। आंदोलन जो आहे तो इथेच होणार आहे, मात्र आजची जी स्थिती या ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेली आहे, मंगल कार्यालय जवळचं आहे त्या ठिकाणी जात आहे, त्यामुळे प्रशासनाने नक्कीच या ठिकाणच्या परिस्थितीकडे लक्ष घालण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।